टेस्ट करूया। छान आहे, छान आहे, एक नंबर, मस्त आहेत पण। तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो दोन नद्यांचा संगम। ते बघा, इकडून जी येते ती कृष्णा नदी आणि इकडून येते ती पंचगंगा। इथे दोन नद्यांचा संगम होतो मधोमध, बरोबर, जबरदस्त आहे। भडंग घ्या, पॉपकॉर्न घ्या, गोळ्याडे घ्या, मसाले भडंग घ्या, पॉपकॉर्न घ्या, वळासपरी भडंग पॉपकॉर्न। 28 कोल्हापूर ते कोकणवाडी जागेवरी प्लॅटफॉर्म नंबर 8 च्या शेजारी लावण्यात आलेली आहे। नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन। तर तुम्हाला माहितीच आहे की नरसोबाच्या वाडी या ठिकाणी आलो आहोत आणि सकाळ सकाळी मस्त की फ्रेश वगैरे झालेलो आहोत। फ्रेश वगैरे होऊन आत्ता जायचं आहे आपल्याला नाश्ता करायला। तरी नाश्ता करूया आणि नंतर मग निघता पुन्हा दर्शन घेऊन जायचं आहे। काल रात्री आरतीला वगैरे खूप मजा आली, भारी वाटला। तर आजसुद्धा नाश्ता वगैरे करायचा आहे आणि नंतर मग निघायचं आहे आपल्याला। पोहे घेतलेले आहेत नाश्त्याला खायला मी, आणि आत्ता खाऊया। आणि इकडे कसं आहे माहिती आहे, या साईडला सगळे नाश्ता सेंटर आहेत ना, तिकडे कांदा कोणत्याच गोष्टी टाकलेला नसतो, कांदा आणि लसूण। कारण का तर खूप जण विधीसाठी आलेले असतात, म्हणून कांदा लसूण नाश्त्यामध्ये टाकलेला नसतो कोणत्याच पदार्थात। विदाऊट कांदा लसूणचा हा पदार्थ इकडे सगळे बनवले जातात पूर्ण एरियामध्ये, म्हणून त्या पद्धतीने त्यांनी बनवलं। विधीसाठी काही शुभकार्यासाठी आलेले असतात, त्यामुळे उपवास असतो, असा काहीतरी विषय आहे तो असो। टेस्ट करूया। छान आहे, छान आहे, एक नंबर, मस्त आहेत पण। विदाऊट कांदा पण भारी लागते। चहा पिऊया आता सकाळ सकाळी। तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो दोन नद्यांचा संगम। ते बघा, इकडून जी येते ती कृष्णा नदी आणि इकडून येते ती पंचगंगा। इथे दोन नद्यांचा संगम होतो मधोमध, बरोबर, भारी। पाणी बघ असलं एकदम जबरदस्त आहे। इथे मिळतंय ते पाणी या ठिकाणी, बघा, दोन्ही पण एकत्र अटॅच होतात, त्याला संगम म्हणतात। दोन्ही नद्या एकत्र येऊन मिळतात, कृष्णा आणि पंचगंगा। पंचगंगा म्हणजे 5 नद्या आहेत त्या, आणि त्या एकत्र मिळतात म्हणून त्यांना पंचगंगा असं म्हटलं जातं। पण त्या 5 नद्यांची नावं मला माफ करा, माहीत नाही आहेत। तर भक्त निवासमधून आता आम्ही चेकआउट करत आहोत, निघाले आहोत। प्रवास असणार आहे इथून डायरेक्ट रत्नागिरी, म्हणजे बस इथून कोल्हापूरला जाऊन पुन्हा चेंज करावं लागणार कोल्हापूर बस डेपोतून। तर बघूया कशी काय बस मिळते। इथून डायरेक्ट मलकापूरला जायचं की कोल्हापूरला जायचं हे अजून काय फिक्स नाही। तर निघालो आहोत, चेकआउट करतो आहोत आम्ही आता। चला, काउंटला जायचं, हे चेकआउट करायचं। भक्त निवासमधून बाहेर पडत आहोत, मंदिराची प्रतिमा। चला, भारी वाटलं, असते की 2 दिवस इथे होतो ना, मजा आली खरं तर। काल आम्ही ॲक्च्युली आलो, काल संध्याकाळी आलो आणि आज सकाळी निघालो। 2 दिवस नाही म्हणता येणार त्याला, काही तास आम्ही इथे होतो, पण भारी। आणि पाण्याची सिस्टीम तर एक नंबरच आहे। मला पहिल्या ब्लॉगमध्ये गेल्यावर दाखवली होती, 1 रुपया टाकल्यावरती 1 लिटर येतं, मशीन आहे इथे। 5 रुपये टाकल्यावरती 10 लिटर येतं, जसे पैसे टाकाल त्याप्रमाणे लिटरवरती पाणी येतं। इकडे साफसफाई पण बऱ्यापैकी आहे, मस्त आहे, म्हणजे असा कचरा वगैरे जास्त ठिकाणी पडलेला नाही आहे। आपण आलो तेव्हा पाणी ह्याच्यावर होतं, इथे
हे रेड कलरचं फुल दिसतंय ना, तिथपर्यंत पाणी होतं आणि आता पाणी थोडं खाली झालं आहे, कमी झालं आहे. पूर्णपणे संध्याकाळपर्यंत कदाचित पूर्णपणे मंदिर दिसेल. पाण्यात गेलेलं आहे. कृष्णा नदीची पातळी वाढल्यामुळे मंदिर पाण्यात गेलं आहे. आज पण मसाला डोसाच घेतलेला आहे. मला मिसळपाव वगैरे इकडे नाही खायला, ते तिखट असतं. परत ते त्याच्यातला तर्री असते, तर्री आमच्या घशाजवळ बसते, तेव्हा आवाज बसतो. त्यामुळे मसाला डोसा घेतलेला आहे आज. तर नाश्ता करूया आता आणि मग नाश्ता करून भेटूया. गरमागरम चहा मस्त आहे. या चहा पण छान आहे या ठिकाणी. नाश्त्याचे सगळे पदार्थ एक नंबरच आहेत, काय प्रश्नच नाही. आणि चहा पण सुंदर आहे. बस स्टँड जवळच आहे नरसिंहवाडीचा इथे या ठिकाणी. तर ही गाडी कुठली तरी लागली आहे, कदाचित कोल्हापूर असली तर बरं होईल. नरसिंहवाडी गगनवाडी नाही, कोल्हापूरला इथून जावं लागेल आपल्याला. ही गाडी कुठली आहे काय? कोल्हापूरला जाणार गाडी? जाते चला जाते. गाडी भेटली नशीब. इथे बसूया मस्त एक सीट. स्टँडच्या ज्याने गाडी पार्किंग केल्या त्याने ताबडतोब गाडी बाहेर घ्या. खाजगी फोर व्हीलर धारकांना सूचना. मस्त आत्ता आलेलं नशीब मस्त आहे की गाडी भेटले लगेचच आम्हाला, त्यामुळे टेन्शन नाही. तर निघालो होता मी आता नरसिंहवाडीतून. इथून जेमतेम अर्धा पाऊण तासाचं अंतर आहे कोल्हापूर. अर्धा पाऊण तास तरी जातोच कोल्हापूरला जायला. आता वाजलेत 12:15 आणि 12:15 वाजता आले इचलकरंजीला गाडी. इथून अजून कोल्हापूर गाठायचं आहे. हीच बस जाते पुन्हा, त्याच बसमध्ये आहोत. कोल्हापूर गाठायचं आणि कोल्हापूरवरून आपल्याला चेंज करायला लागणार आहे, तिकडून रत्नागिरी जाणार आहे. कडाक्याचं ऊन पडलंय बघा, पावसाचं नामोनिशाण नाही आहे अजिबात. असं वाटतंय कडक उन्हाळा चालू आहे. रेल्वेचा ट्रॅक आहे बघा इकडून. कोल्हापूर बस स्टँडला आलेली आहे आता गाडी. उतरायचं आहे, इथून दुसरी बस पकडायला लागणार आहे. गर्दी खूप आहे इकडं. रत्नागिरी बसमध्ये आता बसलेला आहे. किती वेळाने सुटेल काय माहिती. गाडीमध्ये असे खाऊ पण येतात बघा विकायला. स्टँडला थांबली ना की खाऊवाले असे येतात, इथले फेरीवाले असतात ते विकायला. लाह्या भडंग घ्या, पॉपकॉर्न घ्या, गोळ्या रे.
घ्या मसाले भडंग घ्या पॉपकॉर्न घ्या आवळासपरी भडंग पॉपकॉर्न घ्या लाह्या भडंग घ्या मसाले भडंग पॉपकॉर्न 2887 कोल्हापूर ते कोपरवाडी जागेवरी प्लॅटफॉर्म नंबर 8 च्या शेजारी लावण्यात आलेली आहे. 2887 कोपरवाडी राक्षी धबधबाडी निकमवाडी चला. धुळे, कडेकोट. निघालो आहोत आता. बाय बाय कोल्हापूर. भेटू लवकरच. पुन्हा देवदर्शनाला कधी येऊ तेव्हा. कोल्हापुरातून निघालोय आपण आता. उन्हाचा रखरखाट बघा काय आहे तो. तीन वाजता आले मलकापूर डेपोत गाडी 3 वाजता आले बरोबर. आणि आता घाट उतरून खाली जाणार आहे गाडी. आंबा घाट वगैरे उतरून खाली जाणार आहे गाडी. घाटातून खाली जातानाचं दृश्य भारी एक नंबर दिसतं. आपण आत्ता अपोजिट साईडला आहोत. खरं तर त्या साईडला बसलो असतो तर दृश्य भारी दिसलं असतं आपल्याला. येतानाच्या ब्लॉगमध्ये परफेक्ट कॅप्चर केलेलं आहे आपण बहुतेकशा गोष्टी. आणि आता लिटल हार्ट खातोय. तसं तर आपलं पण हार्ट लिटलच आहे. अरे या घाटात आली आता गाडी. काय झालं याचा बिघडलाय वाटतं. आता हातकंबा येणार आहे. हातकंब्यात उतरायचं आहे आपल्याला. आणि कोणती बस मिळेल त्याने जाकादेव जावं लागणार आहे. लेट झाला तर रत्नागिरीत जायला कसं बस नाही मिळणार नंतर. मग रत्नागिरीतून आम्हाला 5 वाजले तिथेच. इथून बस पकडून जायचं आहे आपल्याला. आता बस येईल. आता आलोय झाकादीमध्ये. आणि वरती क्लासरूमचे तिथे माऊली तबला मेकर्सच्या इथे चाललो आहोत. कारण तिथे गाडी लावली. मित्र घेऊन आला होता आदेशने गाडी तिथे लावून ठेवले. तर बाईक घेऊन घरी जायचं आहे आता. चला डायरेक्ट आता घरी जाऊन भेटूया. प्रवास एक नंबर झाला त्याबद्दल काय प्रश्नच नाही. जबरदस्तने पाऊस गेला इकडे. पाऊस आपल्याकडे नाही अजिबात. पावसाळा आहे की उन्हाळा आहे कळत नाही. तर आता डायरेक्ट घरी भेटूया चला. तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे. आणि वाजलेत बरोबर 6:30 झालेत संध्याकाळचे. आणि अशा पद्धतीने आजचा हा कोल्हापूर ते रत्नागिरी आपला हा प्रवास होता. भारी प्रवास झाला. 2 दिवस म्हणजे काल आम्ही गेलेलो. भारी एन्जॉयमेंट होती अशी.
कधीतरी असं देवदर्शन करण्यासाठी आपण गेलं पाहिजे. विरंगुळा त्यातून मिळतो, एक मनाला शांती मिळते, मन प्रसन्न होतं. तर तुम्हीसुद्धा कोल्हापूरच्या ठिकाणी कोणतं देवदर्शन केलं आहात का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि नरसोबाच्या वाडीला सुद्धा तुम्ही गेला आहात का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आता घरी आलेलो आहे. इकडे बघा जास्वंद कशी फुलले बहरले. सध्या पावसाचं थंडगार वातावरण आहे, पण 2-3 दिवस गेले पाऊस नाही आहे आपल्याकडे. तर असो, आजचा व्लॉग इथेच थांबवूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.